धन्यवाद. सुंदर असं गजर आणि प्रबोधन बुवांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने बुवांचे आभार मानतोय. बुवा बोलता बोलता बराच काय बोलून गेले. ठीक आहे, हळूहळू घेऊया. बुवा आपण जर पाहिलं असतील तर या भजन क्षेत्रामध्ये फार कमी प्रमाणात लेडीज येतात, नाही का? ती तुम्ही सगळी घालवला. पाठीमागे पुढची घालवला. धन्यवाद. आपल्यासारख्या नवोदित बुवांनी ठरवलं ना की आपल्या समोर बसलेल्या माता भगिनींचे मान शर्मेने खाली जाणार नाही, असा एकही मुखातून माझा वाईट शब्द निघणार नाही, तेव्हा हे भजन क्षेत्र एका रात्रीत सुधरून जाईल. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे बघा, आज जागतिक महिला दिवस. बुवांनी जोक मारला तर काय बाईंका म्हणता कवाड घालता. भजनात आधी बराच काय सांगितला, आई या ताई ता, आणि म्हणता आता कवाड घालता बाई. अरे त्या बाई आपल्याला शिकवतात. मोठं कसं झालं रे तू, शिकूनच ना त्या बाईकडनंच. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा, सुंदर असं छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल बुवांनी सांगितलं. मी पण थोडस म्हणण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या राजाला शक्का एवढा आयुष्य असलं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असतं, नाही का? एवढंच नव्हे तर महाराजांच्या मरणाची बातमी औरंगजेबाच्या कानी पडली. महाराजांच्या मरणाची बातमी औरंगजेबाच्या कानी पडली तेव्हा सिंहासनावरून औरंगजेब खाली उतरला आणि त्याने आपली नमाजाची प्रक्रिया पूर्ण केली आणि आभाळाच्या दिशेने हात केला आणि काय म्हणाला, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि शेर चूहा तेरे पास है, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला शेर चूहा तेरे पास है. जय भवानी, जय भवानी. त्याचप्रमाणे बघा, आपल्या भारताचे ज्यांनी संविधान लिहिलं ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांवर आधारित एक गीत घेण्याचा प्रयत्न करतोय. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तारा गणावर, एक तारा गणावर, एक रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. वाघ नखाने अफजल खानाचा कोटा फाडून गेला. मुठभर मारून अग्रवासाला सैन्याला लढून गेला. स्वर्गात गेला त्याने झुकून मुद्रा केला. असा एक मराठा शिवबा गेला, शिवबा गेला, शिवबा गेला. जय भवानी, जय
धन्यवाद. बुवा म्हणतात हसण्याने आयुष्य वाढतं. खरं बुवा, पण जास्त हसू नका, लोक खुळ म्हणतील तुमका. आणि म्हणतात काय, बुवा उचलून तुका तानाजी नगर फिरवे, आधी सीडी समोरची चढून दाखव, मग तुका मानतय. कसं नागिन होता ना तुझा, मग बघतोय मी. म्हणतात तानाजी नगरच्या पकवाजाला किरकिर करतात. उद्या असण्यापर्यंत तुझ्या भजनारच बसणार नाही तर तू काय करशील? हा, एकटोच पेटी वाजवत बस, एकटोच काय तो गादा गादा हलव काय का. हा म्हणता सागवेकर मुलांकडनं इंजेक्शन घे. ठीक आहे, मी पण घेतो इंजेक्शन, पण तुम्ही पण एक गोळी घ्या आणि काय बोला, याची अक्कल त्याच्याकडून घ्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा, देवा मिलिंद दळवी याचकडून यांचे शिष्य सचिन दुरी यांना 100 रुपयाचा स्वभाव मुलाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा, अरविंद मोहिते माझ्या वडिलांकडून सचिन दुरी पकवाजवादा यांना 100 रुपयाचा बहुमोलाचं पारितोषिक आलं. त्याचप्रमाणे बापू सावंत यांना सुद्धा 100 रुपयाचा बहुमोलाचं पारितोषिक आलं. आणि त्याचप्रमाणे बघा, माझ्या वडिलांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा बहुमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बघा, माझी एक छोटीशी कला तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हुनरटोनी पेटी वाजून दाखवतो. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. तर बघा, आमचे पटवाज वादक ढोलकीपट्टू सचिन दोरी
यांच्याकडनं 100 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलाय. त्यांचे आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा स्वप्नील गोसावी बुवा हनुवट आणि पेटी वाजवली, यांच्याकडनं 50 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलंय, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा अपूर्व सावली ह्या मॅडम कडनं 100 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलाय, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक सुनील पवार साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलाय, स्वीकार करतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा मंगेश जीवकर साहेब हनुवटी पेटी वाजवली, यासाठी 50 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलाय, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा रमेश झुरी आमचे काका यांच्याकडनं 200 रुपयाचा असं बहुमूल्याचा पारितोषिक आलाय, धन्यवाद. बुवाने माका जॅकची उपमा दिली. बुवा जॅक काय काम करता माहिती आहे? जॅक लवकर वर उचलता. जॅक जरी लहान असला तर त्याची उंची खूप मोठी आहे, नाही का बुवा? त्याचप्रमाणे बघा बुवानी बरीचशी गाणी घेतली. आधी भजनं कशी व्हायची, अनेक रत्न होऊन गेले, त्यांची एक छोटीशी झलक म्हणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे बघा अमित वराडकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्याचा पारितोषिक आलाय, आभार मानतो, स्वीकार करतो, धन्यवाद. पेटवूया. कैलासवासी विलास बुवा पाटील. भोळा बघा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा यांच्यासारखी गायकी प्रत्येकाला जमणार नाही. ते काय म्हणायचं बघा, तू सुख करता तू सुख कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा बतावणीचे बादशाह ते काय म्हणायचे, 1 2 3 बघा कैलासवासी वामन खोपकर बुवा ते काय म्हणायचे,
आमच्या बुवांची आठवणी काढल्याबद्दल प्राजक्ता संतोष पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचा सगळ्याचा पारितोषिक आलाय. स्वीकार करताना आभार मानतो. धन्यवाद. हा वामन खोपकर बुवा काय म्हणायचे? वा वा रे वा वा त्याचप्रमाणे बघा कैलास स्वाशी काशीराम परबुवा त्यांचा एक अजरामर गीत. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते आणि शक्ती दुरा म्हणून काशीराम परबुवा काय म्हणायचे? त्याचप्रमाणे बघा या सर्वांचे बाप या रत्नांचे आमचे परशुराम मोरे बघा हे काय म्हणायचे बघा. त्यांचा एक तोडकं मोडकं असं इंग्लिश गजर आहे. त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक विजय शिंदे साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचा बहुमानाचा पारितोषिक आला. स्वीकार करतो. धन्यवाद. डब्ल्यू म्हणजे आम्ही डब्ल्यू म्हणजे आम्ही एकनाथ नामदेव तुकाराम, संतांचे
त्याचप्रमाणे एकदा काय झालं बघा, गुरुजी विचारतात बुवांना की तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला बसू शकत नाही. बुवाला काय म्हणतात, तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेत बसू शकत नाही. बुवा आमच्या लय पोचलेले ना, हुशार. काय सांगतात, फिकरनार गुरुजी, फिकरनार गुरुजी, हम खड़े रहकर पेपर लिखेंगे. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा, बुवा नगापासून बोलतायत, याची शाही आज संपून जात. बुवा शाही काय संपली नाही, प्रयत्न केलाय मी शाही संपवची म्हणून एवढं लिहिलंय. हा एवढूसा, पण शाही संपवण्यासाठी एवढा केलोय मी. एक काम करा, वो पेन तुम्ही घेऊन जा आणि उद्या तुमका बारीक लागत, तेव्हा तेव्हा नक्कीच समजायला तुझ्याकडे नाही पेन. तो संपला जेव्हा घेऊन जावा, आत्ताच घेऊन जावा, मग माका पण घेऊन जावा. चकवा वादक नंदुबाने 50 रुपयाचा बनवलं असं कार्यदर्शी झालाय. आभार मानतो, धन्यवाद. बुवानी गाणं म्हटलं माझ्यावर, पॅरेगॉन चोर. आमच्या परशुराम मोरे बुवा काय म्हणायचे, माझा माझा हा काय तुझा, माझा माझा हा काय तुझा, रतला घरात अन बुवा तुझे गावाला काढले वरात, बुवा तुझे गावाला काढले वरात, बुवा तुझे गावाला काढले वरात. हा काय तुझा अन बुवा तुझे त्याचप्रमाणे बघा, आज महिला दिन, त्यांच्यासाठी एक गाणं घेण्याचा प्रयत्न करतोय. घड्याळाच्या काठावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठावर कसरत तारेवर, नवराची मर्जी राख मूळ भाळ सासू भार, नवरीना गर्दी लाया विड खाणार पार, जीव तुझा भाच्या परी रोज होई खालीवर, दिन गेला फिरणारी आगर. बुवा म्हणतात माझ्यात हॉटनेस खूप आहे. बुवा तो लिंग काय रे, पिंग घातला म्हणून हॉटनेस लया. ठीक आहे,
बुवा कर्माची फळं ना नेहमी चांगली असावी लागतात. ज्याची कर्माची फळं चांगली ना त्याला चांगलंच मिळतं. एकदा दशरथ राजा मरणाच्या वेळेला पोहोचला आणि त्याने किंकाळी मारली तर का की त्याने तरुणपणा जी काही कृत्य केली होती ना त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. त्याने काय केलं, तरुणपणे आकस्मिकपणे त्याला माहिती नव्हतं त्याने बाण मारले आणि ते बाण श्रावण बाळाला लागले. श्रावण बाळ नदीकाठी पाणी भरत होता आणि त्याची किंकाळी ऐकल्याबरोबर दशरथ नंदन राजा तिकडे गावात पळत जातो आणि पाहतो तर काय, आमच्या हातून एक मनुष्य वधला गेलाय. म्हणून तो श्रावण बाळाची पूर्ण विचारपूस करतो. तेव्हा श्रावण बाळ त्याला म्हणतो की मी माझ्या आई वडीलला तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललो होतो, त्याला तहान लागली म्हणून मी इथे पाणी भरण्यासाठी आलो होतो. तेव्हा दशरथ नंदन राजाने काय केले, त्यांच्या श्रावण बाळाकडचे कमंडळ घेतले आणि श्रावण बाळाच्या रूपात आई वडिलांजवळ गेला आणि पाणी पाजणार इतक्यातच त्याच्या आई वडिलांना ओळखले की हा माझा श्रावण बाळ आहे, हा कोणतरी दुसराच व्यक्ती आहे. म्हणून श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्यांना शाप दिले की आम्ही जसे पुत्र शोकाने तळमळ मरू ना तसं तूही पुत्र शोकाने मरशील. म्हणून राम जेव्हा 14 वर्षासाठी वनवासात गेला तेव्हा राम राम करून गेला. त्याचप्रमाणे विश्वामित्र अखंड विश्व निर्माण करण्याची ताकद त्याच्या मनगटात होती, पण मेनकेच्या प्रेमात पडला आणि मेनका आणि विश्वामित्र यांच्या विकृतीपासून शकुंतला निर्माण झाली आणि शकुंतला आणि राजा दुष्यंत राजा यांच्या विकृतीपासून महाभारताचा पहिला पुत्र जन्माला आला. हे वास्तव आहे बुवा. धन्यवाद. बुवांनी बरीचशी गाणी घेतली, मी काय घेणार नाही, डायरेक्ट गजराला सुरुवात करतो. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 गजर असा बघा, नवीन नियम या भजन क्षेत्रात आले आहेत. तुम्हाला माहिती असेल की लेडीज जेंट्स बाऱ्या हे काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत आणि त्याचप्रमाणे बघा मुलांनी एकमेकांना रिस्पेक्ट दिली पाहिजे, बाकी हरतुरा केलं पाहिजे, नाही का बुवा? नियम खरे गेले काय माहित. हा आणि काय कित्येक असे बदली बुवा ते मद्यपान करून असतात, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे. बुवांनी तो ऑर्केस्ट्रा लावलेला गाणी म्हणायची आहे
गाणी म्हणायची तर देवाची गाणी म्हणा. धन्यवाद. काय म्हणतो बघा म्हणून आले नियम नवीन भजना अरे तुरे नको करू नका भजना रावण आपल्या अहंकाराने नष्ट झाला होता. त्याने एकदा काय केलं, मरगट नावाच्या राक्षसाला रामाकडे पाठवलं. मरगट नावाचा राक्षस रामाच्या परड्यात सोन्याचा हरिण म्हणून गेला आणि सीतेने पाहिलं आणि रामाला काय बोलली की तो मला हरिण हवा. म्हणून राम त्याचा पाठलाग करतो आणि तो हरिण त्याला जंगलापर्यंत घेऊन जातो. तो हरिण जंगलापर्यंत घेऊन जातो. राम त्याला बाण मारणार इतक्याच त्याने आपलं रूप परत आणलं आणि त्याने काय केलं, रामाच्या आवाजात त्याने हाक मारली, मदतीची हाक मारली. सीतेला ऐकायला गेलं आणि सीता काय म्हणाली, लक्ष्मणाला मी जाते म्हणून. तर लक्ष्मणाने काय केलं, दाराबाई लक्ष्मण रेखा ओलांडली. दाराबाई लक्ष्मण रेखा काढली आणि काय म्हणाला, या लक्ष्मण रेखाच्या बाहेर येऊ नको, मी जाऊन रामाला आणतो. आणि तेवढाच एक साधू आला आणि काय म्हणाला, भिक्षान दे ग बाई. काय म्हणाला, भिक्षान दे ग बाई, सीतामाई आपण भिक्षा घेऊन येते. तेव्हा तो साधू काय म्हणतो की या लक्ष्मण रेखाच्या आत येणार नाही मी. म्हणून सीता आपली वेळी ती बाहेर येते आणि तिला भिक्षा देते. तेवढा तो आपल्या रावणाच्या रूपात येतो आणि सीतेला लंकेला घेऊन जातो. म्हणून काय म्हणतो बघा, प्रभू रामाचा भक्त हनुमान निष्ठावंत भक्त होता. त्यांनी काय केलं, हनुमंताला लंकेला पाठवलं आणि लंकेला जाऊन हनुमंतांनी सर्व माहिती घेतली सीतेच्या अपहरणाची आणि संपूर्ण लंकेला आग लावले आणि पुन्हा रामाकडे आला. ते रावण आपल्या भ्रष्टाचाराने नष्ट झाला होता. त्याबरोबर रामाने युद्ध केले आणि रावणाचे वध केले. म्हणून काय म्हणतो बघा, Oh!
करू नका. जे आपल्याला मिळालंय ना त्याचा कसा योग्य उपयोग होतो ते आपण बघितलं पाहिजे. आणि जे आपल्या हातून निघून जातं ना त्याला हा बोलून पुढे निघून जा. म्हणून काय म्हणतो बघा, करू नका भल्या भल्यांची झाली राखणा. त्यांनी सुद्धा असं सत्यनारायणची महापूजा आयोजित करून 2020 बदलाचा जंगी सामना आयोजित केला. आणि त्याचप्रमाणे आम्हाला जोडीला असणारे अमित बुवा सुंदर असं भजन आणि मनोरंजन बुवांनी केलेलं आहे. त्याबद्दल बुवांचे आभार मानतो, या ताळीचे आभार मानतो. म्हणून काय म्हणतो बघा, ही महाराष्ट्र हिताचा हरी हरी नामाचा त्याचप्रमाणे बघा मंगेश जिवेकर यांच्याकडून कोरससाठी 50 रुपयाचा बहुमोलाचा असं पारितोषिक आलाय. स्वीकार करताना आभार मानतो. धन्यवाद. अपूर्वा साळवी आणि आदिती साळवी यांच्याकडून कोरससाठी 100 रुपयाचा असा बहुमोलाचा पारितोषिक आलाय. स्वीकार करतो, आभार मानतो. टाळ्या. हॅलो 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 चेक हॅलो पप्पा चल गावाला जाऊ शिंग्याचे ढोल पालखी. हॅलो
जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे सैया तेरा मंदिर बन जाए। नारायण हरी सत्य नारायण हरी, नारायण हरी सत्य नारायण